सभागृहामध्ये श्री अभिजित आबा पाटील यांचं आगमन झालंय। मी त्यांचं स्वागत करण्याकरता त्यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं। त्यांचं स्वागत करतील लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर आणि अर्थातच व्हीपी राजेश यादवजी। कोरोनाच्या काळामध्ये देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करणारे, महाराष्ट्रातील बंद पडलेले साखर कारखाने सुरू करणारे, कारखाना चालवणारा माणूस म्हणून अशी खरं तर त्यांची ओळख ख्याती। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा 30 वर्षांची सत्ता ती 3 महिन्यांमध्ये उलथवून प्रगतीचा विकास साधणारे युवा तरुण तडफदार आणि म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील। अभिजित आबा पाटील यांना विनंती आहे पुन्हा एकदा त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। एक छोटेखानी मुलाखत त्यांची असणार आहे। मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांची मुलाखत घेतील माझा सहकारी अजिंक्य। धन्यवाद। अभिजीतजी खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या या पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025 कार्यक्रमामध्ये। आज सकाळपासून अनेक मान्यवर येऊन गेले। सहकार क्षेत्राबद्दल सातत्यानं आपण चर्चा करत आहोत कारण पश्चिम महाराष्ट्र आणि सहकार क्षेत्र हे काही वेगळं नाहीये, ही एकच टर्मिनॉलॉजी असं सातत्यानं सगळे म्हणतात। पण अभिजित आबा पाटील यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज थोडासा करूया। 2006 मध्ये वडिलांचं छत्र हरपल्यानंतर तुम्ही राजकारणात येण्याचं ठरवलं पण नव्हतं कदाचित त्यावेळेला, पण 2006-2024 पर्यंतचा हा सगळा प्रवास, आता तुम्ही आमदार आहात माढा विधानसभा मतदारसंघाचे, पण मग हा सगळा प्रवास नेमका कसा होता? प्रवासात काय स्थित्यंतर आली, काय काय अनुभव आले, त्याबद्दल सुरुवातीला जाणून घ्यायचंय। खरं तर आपण सामान्य कुटुंबातील व्यक्तीला त्या ठिकाणी पुढे येत असताना जी संकट असतात ती सगळी संकट माझ्या पण वाट्याला आली। 2005ला मी देगाव ग्रामपंचायतला सदस्य होतो आणि राजकारणाच्या बद्दलची आवड पूर्वीपासून होती। म्हणजे मी माझ्या आयुष्यातला एक अस्मरणीय क्षण सांगतो आपल्याला की 2002ला वगैरे शाळा शिकत नाही असं वडिलांच्या लक्षात आलं। वडील माझे वकील होते, वडिलांना वाटायचं की वकील व्हावं आणि आता काही वकील होत नाही आणि मग मी एक शेतकरी मेळावा घेतला, भाषण वगैरे, मग त्यांच्या लक्षात आलं की ह्याला राजकारणाची आवड आहे। आणि एक किस्सा असा होता की तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील साहेब दादा पालकमंत्री होते सोलापूरचे आणि उपमुख्यमंत्री होते आणि ते सोलापूरला एका पार्क चौकामध्ये कपडे घेत होते। मग वडिलांनी तिथं गेले त्या दुकानदाराकडे रेमंडच्या शोरूम मध्ये आणि त्यांनी कोणते कपडे घेतलेत त्या ताग्यातले 2 ड्रेस घेतले आणि पंढरपूरला आल्यानंतर मला दिले आणि मला म्हणले आमदार हो 2003ला। म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की ह्याला ह्याची आवड आहे। आणि खरं तर आज आपण बघतोय समाजामध्ये आई वडिलांना वाटतं कधी कधी मुलाने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, मुलाला व्हायचं असतं दुसरं, परंतु आई वडिलांनी जर त्याच्या पाठीशी थाप टाकली आणि त्याचं स्वप्नच आपलं स्वप्न मानलं तर यश नक्की येतं। 2003ला वडिलांनी बघितलं स्वप्न आणि मग राजकारणाच्या आवडीला एक पाठीवर थाप मिळाली। परंतु 2005ला मी निवडून आलो आणि 6ला वडील गेले आणि मी घरात मोठा असल्यामुळं मग घर प्रपंच आणि सगळ्या स्थिर स्थावर करण्यासाठी राजकारणापासून थोडं अलिप्त राहिलो आणि मग उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मग पहिल्यांदा ट्रॅक्टरची डीलरशिप, एक माझा ट्रॅक्टर होता जो ट्रॅक्टर मी विठ्ठल कारखान्याला एक ट्रॅक्टर आणि टोळी घेऊन जायचो। आज त्याच कारखान्याचा मी चेअरमन आहे आणि मग ट्रॅक्टर तो घेतलेला नेहमी ट्रबल व्हायचा आणि मग त्याला सर्व्हिस मिळत नव्हती, म्हणून मग ट्रॅक्टर डीलर झालो आणि गेले 6 वर्ष महाराष्ट्रात सोनालिकामध्ये फर्स्ट नंबरला आहे सेलमध्ये, मग सर्व्हिसमध्ये ऑल इंडियामध्ये आहे आणि मग सर्व्हिस हे करत करत मग पंढरपूरला कपड्याचं दुकान, हॉटेल, मल्टिप्लेक्स, मॉल आणि मग वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स अशी छोटे छोटे करत करत 2017मध्ये धाराशिवला साखर कारखाना विकायला निघाला होता आणि तो 2017ला विकत घेतला। मग तिथून एक एक कारखाना
आणि त्यातला एक लाईफमधला जसं मगाशी आपण सांगितलं की ऑक्सिजनचा एक प्रकल्प करता आला. ज्यावेळेस आवश्यकता महाराष्ट्राला सगळीकडे होती त्यावेळेस त्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजनचा प्रकल्प अवघ्या 12-13 दिवसामध्ये केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी तमाम महाराष्ट्राच्या वतीनं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका मुलाचे आभार मानले आणि त्या दिवशी एक वेगळा आनंद होता. आणि पूर्ण ऑक्सिजन ज्यावेळेस तयार झाला तो सगळा मोफत दिला, कोणाकडून 1 रुपया घेतला नाही. आणि मग तो लिमिटेड टाइममध्ये अचिव्हमेंट करणं ह्याचं धाडस अजून वाढलं. आणि पुढं मला सांगोला साखर कारखाना एक माझ्याजवळ होता. मी बाहेर कारखाने चालवायचो पण जिल्ह्यात त्या ठिकाणी कारखाना नसायचा आणि मग तो कारखाना सांगोला कारखाना 12 वर्ष बंद होता आणि मग तो सुरू करायचा आणि आम्हाला लास्ट मुवमेंटला तो मिळाला. मग 35 दिवसात आम्ही 12 वर्ष बंद असलेला कारखाना सुरू केला आणि मग स्वतःवरचा कॉन्फिडन्स, टीमवरचा कॉन्फिडन्स आणि एकंदरीतच मग पुढं हे झालं. सांगोला कारखाना पहिल्या वर्षी 3,33,000 गाळप केलं आणि मग त्याचं बिल वगैरे सगळं व्यवस्थिशीर मिळालं. ते बघून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा मी सभासद, ज्या कारखान्यावर मी लहानाचे मोठे आमचे सगळे 3 पिढ्या झाल्या, परंतु तो कारखाना 3 वर्ष बंद होता. आणि मग ती निवडणूक लढायचा निर्णय 2022ला घेतला. आणि मग विठ्ठल कारखान्याच्या आधी म्हणजे जसं धाराशिव, सांगोला बरेच कारखाने चालवायचा अनुभव होता आणि मग टेक्निकल इश्यूवरती मी निवडणुकीमध्ये प्रचार केला आणि मग काय होतं आणि कारखानदारीचं गणित मांडलं. लोकांना ते एक्सेप्ट झालं आणि समोर असलेल्या दोन्ही पेक्षा आम्हाला लोकांनी 2000 मतांनी निवडून दिलं. आणि त्या काळात तो कारखाना बंद पडल्यावर त्याचे ऊसाचं बिल तोडणी वाहतूक 40 कोटी देणं होतं. ते आम्ही मोळी टाकायच्या आत देतो बोललो, दिलं. कारखाना सुरू केला. पहिल्या वर्षी 2500 रुपये भाव बोललो होतो, तो 2500 रुपये दिला. पुढच्या वर्षी आम्ही त्याला 2825 ते 3000 सांगितला, तो दिला. यावर्षी परत आम्ही गेल्या वर्षीच्या हंगामात आपल्याला पण माहिती आहे महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा 3500 रुपये भाव जाहीर करणारा आम्हीच होतो. आणि मग आता 2803 रुपये दिलेत. आता 200 रुपये दिवाळीला 3003 झाले. आता जे माझ्या कॉम्पिटिटर होते त्यांनी आम्हाला म्हणले होते की त्यांनी दिल त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त, आज ते आमच्यापेक्षा अजून 200 रुपयाने पाठी आहेत. तर आम्ही त्यांना द्या म्हणतो, आम्ही देतो आणि आम्ही त्याची प्रोव्हिजन केली. त्यामुळं माझ्यासोबत इतर कारखान्यांनी जर पैसे दिले तर सगळ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल. आणि ही स्पर्धा त्या ठिकाणी सहकारात असली पाहिजे, परंतु ती स्पर्धा आपल्याला टिकवण्याच्या दृष्टीने. आणि मला निवडणुकीमध्ये देखील विठ्ठल सहकारी साखर कारखाना चांगला चालवला, यशस्वी चालवला, म्हणून मला 2024च्या विधानसभेमध्ये आज त्या ठिकाणी एक कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली होती. आणि मग ह्या सगळ्यातनं लोकसंग्रह झाला. सामान्य कुटुंबातला माझ्या घरात मी निवडून यायच्या आधी ग्रामपंचायतला माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य पण नव्हता, म्हणजे कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. आणि 2024च्या निवडणुकीला जे समोरचे लोक होते ते 30 वर्ष लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या घरात त्यांचे वडील आधी होते, भाऊ होते, जावाई युवाई असे त्यांचं सगळं राजकीय हे असताना पार्श्वभूमी असताना माझं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मी तयारी केली 2 वर्ष आणि 9 ऑगस्ट लास्ट 3 महिन्यात आमचं माढा ठरलं. म्हणून मग माढ्याला जाऊन लढलो. मग तिथं जे असणारे सगळ्यांना सोबत केलं एकत्र त्या प्रस्थापितांच्या विरोधात. त्यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि 3 महिन्यामध्ये 30,000 मतांनी 30 वर्षाची सत्ता पाडली. मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केलात की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा वाहतूक कंत्राटदार ते चेअरमन पदापर्यंतचा हा प्रवास तर तुम्ही उलगडून सांगितला, पण त्या प्रवासामध्ये अनेक आव्हानं आली असतील, संघर्ष करावा लागला असेल, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कदाचित संघर्ष करावा लागला असेल. तर हा संघर्ष नेमका कसा होता, ही आव्हानं नेमकी काय होती? सगळ्यात एक तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी 2017ला पहिला धाराशिव साखर कारखाना खरेदी केला, त्याच्यासाठी 15 कोटी रुपये इसार दिला आणि उर्वरित पैसे देऊन खरेदी घ्यायचा. त्यावेळेस बँकेच्या दारात जायचो आम्ही, आम्हाला कर्ज द्या. एक पण बँक उभा करत नव्हती, अनुभव नाही म्हणून, आणि कर्जच मिळत नव्हतं. मग इतके प्रयत्न केले. त्यावेळेस आम्हाला धाराशिव जनता बँक नागदे साहेब, मोदानी साहेबांचे आणि प्रवीण दरेकर साहेब यांनी मुंबई DCCनं धाडस करून आम्हाला पहिलं कर्ज दिलं आणि ती खरेदी झाली. आणि मग कारखान्याची गणितं आम्हाला जुळायला लागली. मग हे सगळ्यात महत्वाचं फायनान्स उभा करणं
दुसरी अडचण अशी होती, माझं टेक्निकल बॅकग्राऊंड नव्हतं आणि मग ती बंद पडलेला कारखाना, बॉयलर कशाला म्हणायचं, मिल कशाला म्हणायचं हे काहीच माहित नव्हतं. मग आम्हाला येणारे फसवणारे 100 भेटायचे. मग ते फसवून पुन्हा कमी फसलं पाहिजे आणि मग त्याच्यातनं आपल्याला पुढे जायचं. मग हे सगळं अभ्यास करत करत बंद पडलेलं असल्यामुळं आणि पावलोपावली संघर्ष आणि कोण ना कोणतं आडवं यायचं, राजकीय असेल, वेगवेगळ्या ह्याच्यातनं असेल आणि मग अनेक वेळा अनेक कारवाया आपण बघितलं असेल तर आमचं आता जर आपण गुगलला टाकला अभिजित पाटील तर पहिल्या बातम्या त्यात धाड पडली, म्हणजे आमच्यावरून धाड पण पडून गेली. म्हणजे सगळी संघर्षाची वाट्याला जेवढे होते तेवढे सगळे संघर्ष त्या ठिकाणी कमी वेळात हे झाले. त्यामुळं एकतर धाडस वाढलं, भीती मोडली आणि सगळ्यात महत्वाचं निर्व्यसनी आहे आम्ही आणि माझे सोबत असणारे जे मित्र आहेत ह्यांच्या सगळ्यांची सहकार्यांची साथ मिळाली म्हणून मी इथपर्यंत जरी कितीही संकट आली तर त्यांनी माझी कधी साथ सोडली नाही. आणि मग आज देखील मला जिथं जिथं जायचंय तर तिथं ह्या मित्रांची साथ, सहकार्यांची साथ आहे म्हणून मी आज इथपर्यंत यशस्वी झालो. मगाशी बोलताना अभिजितजी तुम्ही उल्लेख केलात की कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट जे तुम्ही बांधलं ज्याचा फायदा हजारो जणांना झाला, स्वतः उद्धव ठाकरेंनी तुमचं कौतुक देखील केलं होतं. पण मग हा ऑक्सिजन प्लांट बनवण्यामागची काय नेमकी भावना होती? लोकांचा जीव वाचवणं हे तर एक महत्वाचं त्यामागचा उद्देश होताच, पण ती जी भावना होती हे करण्यामागची, हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यामागची, त्यावेळेला आलेले अनुभव होते, त्यापैकी काय अनुभव सांगता येतील? ती भावना खरं अशीच झाली की माझ्या आईंना कोरोना झाला होता आणि मग आईंना ज्यावेळेस पहिल्या लाटेमध्ये कोरोना झाला आणि मग मी आईंच्या सोबत यशोधरा हॉस्पिटलला होतो. आईंना शुगर हाय होती 700-800, मग हाय फ्लो 40 लिटर बॉयलर म्हणजे हे चालू असायचं ऑक्सिजन आणि मग ते टाकी बदलेपर्यंत इतकी घालमेल व्हायची. मी आईला जवळून बघितलं, 15 दिवस 16 दिवस आईंच्या सोबत राहिलो आणि ते घाबरलेल्या ह्याच्यातनं मग परत दुरुस्त होऊन मी आईला घरी सुखरूप घेऊन आलो. आणि ज्यावेळेस देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी दुसऱ्या लाटेमध्ये एक झूम मिटिंग अरेंज केली होती VSI मार्फत की आपण PSC सिस्टीमनं आपल्या एक्झिस्टिंग डिस्टिलरीजमध्ये इथेनॉल प्लांटमध्ये आपण इथे ऑक्सिजन करू शकतो, म्हणजे एअर सप्रेशन युनिट सुरू करू. मग त्या मिटिंगमध्ये सगळे कारखान्यात मी पहिला हात वर केला की मी करायला तयार आहे. त्याचं कारण असं होतं की डिस्टिलरी बंद करून ते सुरू करायचं होतं, म्हणजे आपलं आर्थिक नुकसान सहन करून ही ट्रायल घ्यायची होती. पण SS होईल नाही माहित नाही, पण मी माझ्या आईच्या बाबतीत बघितलं होतं किती तो हे आहे म्हणून मी ते धाडस केलं. आणि मला आठवतंय ती मिटिंग झाली, लगेचच पुण्याला आम्हाला बोलवलं, मिटिंग घेतली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन काय हेच माहित नाही. आता आपण बसलोय इथं, ऑक्सिजन लेवल आपल्याला 21% ऑक्सिजन आहे, 78% नायट्रोजन आहे, 0.9 ऑर्गन ऑदर्स सगळे आहेत, SO2 हे सगळे आहेत. आणि मग आपल्याला ऑक्सिजन तयार करायचा म्हणजे काय, ऑक्सिजन तयार करायचा म्हणजे 198 डिग्री मायनस टेम्परेचरला गेलो तो ऑक्सिजन लिक्विड फॉर्ममध्ये होतो आणि मग तो टाकीत भरायचा आणि मग तो पुन्हा आपण पाण्यातनं गॅस फॉर्ममध्ये करतो आणि देतो. मग हे सगळी प्रोसेस आम्हाला समजल्यानंतर खूप अवघड वाटलं. पण ज्यावेळेस आम्ही त्या सिस्टीम समजून घेतली त्यावेळेस अभय ओक साहेब म्हणून होते, त्यांनी आणि VSIच्या पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं एअर सेपरेशन युनिट होतं, म्हणजे इकडून 100 टन हवा टाकायची आणि त्यातलं नायट्रोजन रिमूव्ह करायचं 78%, म्हणजे 78 टन नायट्रोजन रिमूव्ह आणि पुढच्या याच्यात जे कार्बन वगैरे जे आहेत ते रिमूव्ह करायचे, म्हणजे 21 टन ऑक्सिजन तयार व्हायचं. आणि मग हा प्रवास फक्त 12 दिवसाचा. काय चाललंय माहित नव्हतं आम्हाला, जे सांगितलं जायचं तसं आम्ही करायचो. त्यातला एक किस्सा फक्त सांगतो की कधी कधी जुगाड म्हणतो आपण, हो फायद्याचा कसा असतो. म्हणजे त्यावेळेस पाऊस मेचा महिना होता आणि आम्ही ते मॉलिक्युल स्यूज ज्या होत्या 13X लागत होत्या त्या आम्ही बाय एअरलिफ्ट केल्या होत्या आणि त्या आल्या आणि भरल्या आणि आता सुरू करायचं. मग ते वरती जे कॅप होती मग जेवायसाठी सुट्टी झाली आणि त्यांनी ती कॅप लावायची राहिली आणि तेवढ्या दरम्यान मध्ये थोडा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर ते कॅप आवळली आणि चालू करायचं बघितलं तर ते पाणी चालत नव्हतं त्याला आणि ते थोडं पाणी पडल्यामुळं ते रिचार्ज नव्हत्या. मग ते त्यांनी काय करायचं असं सगळं विषय. मग आता एकतर त्या बदलून घ्यायच्या, परत एअरलिफ्ट करायच्या किंवा त्याला मग त्यांनी सांगितलं की आपण ह्याला हीट देऊ त्यातलं पाणी निघेल.
मग हिट द्यायची म्हणून ते म्हणले पुण्याला किंवा कुठेतरी नेऊ. बरं. मग मी पंढरपूरला राहिला. माझ्या गल्लीत शेवटच्या गल्लीत तिथं पावाची भट्टी होती. अच्छा. मी लहानपणी ती भट्टी बघायचो. मला ते स्ट्राईक झालं. मग मी विचारलं त्यांना किती डिग्री टेम्परेचर पाहिजे, तर ते म्हणले 200 ते 300 डिग्री. मग तिथल्या बेकरीवाल्यांना फोन केले, त्यांच्या भट्टीचं टेम्परेचर किती असतं, ते म्हणले 300 ते 400. मग आम्ही त्यावेळेस मला आठवतंय धाराशिवचे कलेक्टर आणि एसपींनी मला मदत केली आणि लॉकडाऊन होतं ना, तेव्हा सगळ्या भट्ट्या बेकरीवाल्याला उघडायला लावल्या आणि आम्ही ते मॉलिक्युल्स त्या पावाच्या ह्याच्यात नेऊन ठेवले आणि त्याला हिट केलं आणि परत रिकॉल केले आणि परत भरलं आणि मग स्टार्ट झालं. त्यातला प्रसंग असा होता की ज्यावेळेस ते ट्रायल झाली आमची, ऑक्सिजन म्हणजे तो नायट्रोजन रिमूव्ह केला आणि ऑक्सिजन तयार झाला, त्याच्यात ते शरीराला घातक आहे का अशी शंका उपस्थित केली. म्हणून ते बलून भरून मुंबईला पाठवलं की ते योग्य आहे का तपासा म्हणून. मग ते 10 दिवस 12 दिवस असं झोपलो होतो, झाली नव्हती म्हणून त्या दिवशी आता रिपोर्ट येईपर्यंत आराम केला आणि माझा फोन वाजत होता. फोन आला आणि त्यावेळेस तिकडून सांगितलं की उद्धव साहेब बोलणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि मी उठलो आणि तिकडून साहेब म्हणले की आपण दिलेला बलून पास झालाय आणि अभिनंदन अभिजित आणि तुमचं तमाम महाराष्ट्राच्या वतीनं आभार. आणि ती लगेच 14 मे मला आठवतंय 14 मेला व्हर्च्युअल त्याचं उद्घाटन झालं. उद्धव साहेब होते, अजितदादा होते, गडकरी साहेब होते आणि बरेच त्या ठिकाणी राजेश टोपे साहेब, सगळे जयंत पाटील साहेब सगळ्यांनी. आणि आम्ही लगेच ते वाटप पण सुरू केलं. त्याचा एक इतकं चांगलं समाधान मिळालं आणि घरच्या म्हणजे आईचं पण, आईनी थाप टाकली की चांगलं केलं तू. आणि हे सगळं असा प्रवास बघितल्यानंतर चांगलं वाटतं. पण अभिजित पाटील सहकार क्षेत्राकडे कसे वळले? म्हणजे तुम्ही म्हणालात राजकारणाची आवड होतीच सुरुवातीपासून, पण अशा काही घडामोडी घडल्या की थोडंसं त्यापासून अलिप्त राहावं लागलं, काही काळ बाजूला राहावं लागलं. मग परत सहकाराकडे अभिजित पाटील कसं काय वळले? काय त्यामागची स्टोरी काय? मी मगाशी आपल्याला बोललो की मी साखर कारखाने चालवत होतो, परंतु ज्या साखर कारखान्याचा मी सभासद, जो पंढरपूरचा राजवाडा विठ्ठल सहकारी, तो कारखाना बंद आहे. आणि तो कारखाना चालणं म्हणजे 30,000 सभासद, 1,00,000 लोक त्याच्यावर अवलंबून इनडायरेक्टली डायरेक्टली. आणि मग तो बंद पडलेला राजवाडा सुरू करणं आणि मग त्याचा मी सभासद या नात्यानं मला वाटलं की आपण देखील ही निवडणूक लढावी. आणि ती निवडणूक लढल्यानंतर लोकांनी प्रतिसाद इतका मोठा दिला. त्यावेळेस म्हणजे त्या कारखाना एनपीएत आहे, लोन मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तो कारखाना चालवणं आणि मग त्याला बाहेरून आम्ही सगळ्या संचालकाच्या नावावर कर्ज घेतलं आणि मागचं ऊसाचं बिल दिलं, सुरू केला. आणि हे सगळं सुरू असताना सहकाराचा म्हणजे प्रायव्हेट कारखाने चालवणे आणि सहकार, मग सहकाराच्या आजच्या जर परिस्थिती बघितली ना तर शुगर इंडस्ट्रीला गेल्या 19 साली आपण बघितलं असं 19 साल आणि 24 साल म्हणजे हे बोललं तर थोडं उगं होईल की जेव्हा राज्यात आणि देशात निवडणूक आहेत ते वर्ष म्हणजे साखर कारखानदारीला वाईट दिवस. कारण मी आतापर्यंत अनुभव 19 साली पण बघितला मी. 19ला पूर आला, सॉरी दुष्काळ पडला, क्रशिंग नाही झालं आणि मग पॉलिटिकल अँगलचे डिसिजन. 24ला पण सेम झालं. 24ला लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या 19 ते 24 पर्यंत केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती करायसाठी सातत्यानं इंटरेस्ट सबमिशन सगळ्या लोन स्कीम देत होतं. आणि एकदा आम्ही सगळ्यांनी 30,000 कोटी देशातनं इन्व्हेस्ट झाले आणि 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखरेचे भाव वाढतील ह्या भीतीपोटी एकच नोटिफिकेशन आली की इथेनॉल प्रोडक्शन हॅज बी इमिजिएटली स्टॉप. ओके. इतकी घातक होती. बँकांनी विश्वास ठेवायचा बंद झाला. आता नवीन इंडस्ट्रीवर अडचण तयार झाली आणि मग त्याचे भाव खाली आले. भाव खाली आले त्याचा त्रास वेगळाच. सॉरी. आणि इथेनॉल प्रोडक्शन आज आपल्याला जर बघितलं तर पूर्वी फक्त मॉलेसेसवर नाही इथेनॉल, आज फक्त 32% आलो आपण. आणि मग एका बाजूला 30% मिश्रण इथेनॉलमध्ये होणं अपेक्षित आहे. आपण 20% आता अचीव्ह केलंय. 2025चं टार्गेट होतं.
आणि मग एका बाजूला तुम्ही स्वप्न दाखवलंय आम्हाला की आम्ही हे करायचंय आणि तुम्ही अचानकच इमिजिएटली बंद करून टाकता. डिसेंबर 2022 पासून एक्सपोर्ट बंद आहे. शुगर इंडस्ट्रीतले सगळ्यात मोठा विषय की जर तुम्ही साखरच निर्यात बंद केली, एका बाजूला आपण कांदा निर्यातीवर बघतोय, लगेचच इफेक्ट होतो डायरेक्टली शेतकऱ्यावर. जसं साखर निर्यात बंद झाल्यामुळं थेट शेतकऱ्यावरती आणि कारखानदारीवर इफेक्ट होतो. मग आज त्याच्या आधी आपण जर बघितलं 21 साली आपण 112 लाख टन साखर एक्सपोर्ट केली आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही स्टॉप करताय. मग जागतिक बाजारामध्ये जे आम्ही विकतोय, जागतिक बाजारामध्ये आम्ही अग्रीमेंट केलाय की आम्ही तुम्हाला 4 वर्ष पुरवठा करू, 5 वर्ष, तिथं आमची विश्वासार्हता संपली ना. म्हणून भारताची विश्वासार्हताच त्या ठिकाणी जगापुढे टिकत नाहीये. आणि मग हे पॉलिटिकल अँगलचे डिसिजन होतात. ऍक्च्युली ह्याच्यात पॉलिटिकल नसायला पाहिजे. आज जगामध्ये 60 रुपये साखरेचा भाव 85 रुपयेपर्यंत गेला होता आणि मग आपण त्या ठिकाणी एक्सपोर्ट बंद करून टाकलं. आता एक्सपोर्ट सुरू केलं तर जगातले भाव 40 रुपये राहिले आणि आता फक्त 10 लाख टनाची आपण निर्यातीला परवानगी दिली. मग आपल्या भारताचा गणित बसत असताना एक परिस्थिती काय आहे की आपली साखर खायला किती लागते? 23%. म्हणजे आणि ती उर्वरित साखर कशाला लागते तर कॉर्पोरेट इंडस्ट्रीला लागते. बरोबर. मग त्या इंडस्ट्रीला वाचवण्यासाठी तुम्ही शेतकरी मारणार का? 5 कोटी लोक त्या साखर कारखानदारीवर अवलंबून. मग आम्ही त्यांना बरेच प्रस्ताव दिले. त्यातला एक प्रस्ताव असा होता 30% साखर ही जर 30 रुपये किलो आणि त्याला आपण 5% जीएसटी ठेवा आणि दुसरा जो स्लॅब आहे म्हणजे 18% त्याला 40 रुपये रेट करा आणि त्याला 18% जीएसटी घ्या. 2 फायदे होतील. ते सरकारला पण 18% जीएसटी मिळेल आणि जो इंडस्ट्रीवाला आहे म्हणजे उदाहरणार्थ मिठाई आपण 1 किलो घेतली तर 1 किलो साखर त्यात टाकली तर त्या 1 किलो वजन वाढलं ना. मग ती 30 रुपयेचं वजन 35 रुपयेचं डायरेक्ट 450 रुपये झालं. मग त्या ह्याच्या माध्यमातून जर आपण 2 भाव केले तर ही साखर कारखानदारीतला जो सहकार आज वाचला पाहिजे. एका बाजूला आपण बघितलं तर 200 साखर कारखाने आहेत. 200 साखर कारखान्यात आज 98 साखर कारखान्यावर आलोय जे कोऑपरेटिव्ह आहेत. उर्वरित सगळे प्रायव्हेट झालेत आणि पुढच्या काळात आता काही लोक फटाफट घ्यायला लागलेत, अजून ते प्रायव्हेट होतील आणि मग जर हे सगळे प्रायव्हेट झाले तर मोनोपोली होईल. बरोबर. आणि मग सहकार टिकणार नाही आणि सहकार नाही टिकलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थे ज्या सहकारावर आहे ती सहकाराची ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा उद्या उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे सहकार टिकवण्यासाठी हे जे काय इंटरनॅशनल लेवलचे डिसिजन आहेत, जे स्टेट लेवलच्या यांनी पण त्याच्यात हे केलं पाहिजे, हे कुठंतरी आपण महाग पडताना जाणवते. बरं, आपण सहकाराबद्दल बोललो, आपण किती उत्तम उद्योजक आहात, व्यावसायिक आहात त्याबद्दल बोललो. थोडं राजकारणाबद्दल पण बोलूया. तुम्ही म्हणालात की तयारी केली होती पंढरपूर मंगळवेढ्यासाठी आणि नंतर मतदारसंघ बदलून माढा झाला. पण मग हे सगळं होत असताना जी तयारी तुम्ही केली त्या कालावधीमध्ये काय नेमकं त्यावेळेला डोक्यात होतं? कारण प्रतिस्पर्धी दिग्गज होते, राजकीय वारसा होता, अनुभव होता आणि त्या तुलनेनं तुमच्याकडे राजकीय वारसा नव्हता, पार्श्वभूमी नव्हती, तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं. मग अभिजित पाटलांनी तयारी नेमकी कशी केली आणि प्रतिस्पर्ध्याला कसं काय हरवलं? सगळ्यात महत्वाचं 2 वर्षापूर्वी म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली. ती तिथल्या निवडणुकीच्या आधी जे आमदार असायचे म्हणजे विठ्ठल कारखान्याचा चेअरमन हा विधानसभेचा उमेदवार, ही एक आतापर्यंतची एक औदुंबर नानांपासून भारत नानांपर्यंत चालत आलेला विषय. त्यामुळे मी विठ्ठल कारखान्याचा चेअरमन झालो की लोकांनी आमदार होणार हे गृहीत धरलं आणि ती तयारी सुरू झाली. मग देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आपल्या कारखान्यावरती बायो सीएनजीच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनला आले आणि त्या सभेमध्ये साहेबांनी, म्हणजे मी तेव्हा पक्षात नव्हतोच कोणत्या, मी फक्त काम करत होतो, त्या दिवशी अचानकरित्या माझा त्या ठिकाणी पक्षप्रवेश झाला. तिथं दीपक आबा आणि उमेश पाटलांनी त्यावेळेस पक्षप्रवेश केला आणि पक्षप्रवेश झाला आणि पवार साहेबांनी त्या भाषणाच्या शेवटी बोलले की पुढचा उमेदवार महायुतीचा, महाविकास आघाडीचा अभिजित असेल. त्यामुळं मग बाय डिफॉल्ट मी त्यात पुढे गेलो आणि मग पंढरपूर मंगळवेढ्याची तयारी सुरू झाली. मग तिथं असणारे आमदार आणि ते मग जेव्हा आम्ही सगळेजण लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेमध्ये काही आमच्यावर कारवाई झाल्या, परत मला काही निर्णय घ्यावे लागले
आणि मग त्यानंतर तयारी करत असताना मग पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये तयारी सुरू होती. मग पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये एक्झिस्टिंग आमदार असणारे अवताडे साहेब आणि भगीरथदादा भालके साहेब हे पारंपरिक पोटनिवडणूक लढले होते. आणि परत मी उमेदवार राहणार आणि मग तिरंगी निवडणूक लढणार आणि मग विठ्ठल परिवारातलेच 2 भाग एकमेकासमोर लढणार आणि त्याचा हे होऊ नये म्हणून काही आमच्या ज्येष्ठ लोकांनी मला सांगितलं की तुम्ही काय आहात, तयारी करू शकता वगैरे आणि तुम्ही यांना थोडं स्पेस द्या आणि तुम्ही इकडे लढला तर आपल्या पंढरपूरची 42 गावं आहेत आणि आपल्याला ते शक्य आहे. मग आमची सगळ्यांची डिस्कशन झाली आणि मग आम्ही डिसिजन घेतला. त्या दिवशी अशी परिस्थिती होती की माढा तालुक्यातली जेवढी माहिती पाहिजे तेवढी नव्हती. आणि मग माढा तालुक्याचा मला आठवतोय 9 ऑगस्ट दिवस होता, क्रांती दिवस असतो. त्या दिवशी आम्ही हा डिसिजन घेतला होता आणि त्या दिवसापासून 20 नोव्हेंबरला निवडून येईपर्यंत आणि 23 तारखेचा निकाल लागेपर्यंत एकही दिवस असा नव्हता की मी माढा गाव घर माणसं रोज जायचो आणि मग विविध कार्यक्रम घेतले. एका बाजूला आपल्याला लाडकी बहीण कार्यक्रम सरकारने आणलेला होता, दुसऱ्या बाजूला आम्ही खेळ पैठणीच्या माध्यमातून महिला मध्ये गेलो, आम्ही माढा फेस्टिवलच्या माध्यमातून गेलो, कुस्ती घेतल्या, विविध कार्यक्रम घेतले, गावगावात जाऊन समस्या समजून घेतल्या, तरुणांना भेटलो, त्यांचं काय, वयस्कर लोकांचं काय, सीना-माढा उपसा सिंचन योजनेचं, उजनी पर्यटन आहे, माढ्याच्या माढेश्वरी देवीचं आहे, असे अनेक विषय होते जे समजून घेणं गरजेचं होतं. आणि पूर्वीच्या लोकप्रतिनिधींचा तेवढा कनेक्ट राहिला नाही, अँटी इन्कम्बन्सी तयार झाली आहे आणि हे सगळं लक्षात आलं आणि मग डबल तिबल ताकद करून आम्ही त्या ठिकाणी लढत गेलो. लोकांना मला एक माझं टार्गेट होतं त्या काळामध्ये आणि आज पण असतं की सकाळी दिवसभरामध्ये कमीत कमी 200 लोकांना हातात हात द्यायचा आणि 1000 लोकांना नमस्कार करायचा. हे तेव्हा टार्गेट होतं. आता कमीत कमी रोज 500 लोकांच्या हातात हात देतो आणि 1000-2000 लाखाला दिसतो, म्हणजे नमस्कार करतो. म्हणजे काय की आपण अवेलेबल असणं, आपण विजिबल असणं, आपण लोकांमध्ये असणं हे आवश्यक आहे. कालच्या ह्याच्यात तर आपण पूर परिस्थिती आमच्याकडे आली होती, लोकांना आपलं वाटलं पाहिजे आणि ते समोरच्यांचं काय झालं की ते आमदारांचे पुत्र आणि मी शेतकरी पुत्र ही कम्पॅरेटिव्ह, त्यांनी जिल्हा दूध संघ बंद पाडला, तो विकायला निघाला, मी बंद पडलेला कारखाना चालू केला, हा सगळा जो कम्पॅरिझन आहे हे तिथं ठेवलं. आणि त्याबरोबर माढा तालुक्यातले जे लोक आहेत जे अनेक वर्ष निवडणुका लढत होते, काही लोक ते एकत्र झाले, म्हणजे सावंत आणि शिंदे हे 25-30 वर्ष झालं एकमेकाचे पारंपरिक विरोधक आणि ते निवडणुकीत एकत्र आले. आणि बाकीच्या सगळ्या विरोधकांना वाटलं की नाही आपण अभिजित बरोबर राहावं आणि त्यांनी सगळ्यांनी मला साथ दिली. मग काही महायुतीतले घटक पक्ष होते त्यांनी सुद्धा मला साथ दिली. अनेकांनी त्या ठिकाणी सोबत येऊन म्हणजे गट तट पक्ष पार्टी सगळं सोडून त्या ठिकाणी आमच्या सोबत आल्यामुळं ही विजय त्यांच्या सगळ्यांमुळं आणि मतदारांमुळं सोबत आला. तुम्ही मगाशी बोलता बोलता उल्लेख केलात की आता नुकताच जो सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार जो काही उडाला, तुमच्या मतदारसंघात सुद्धा त्याचा खूप फटका बसला. पण तुम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन नॉर्मली त्यांना मदत कशी करता येऊ शकेल या अनुषंगानं प्रयत्न केलेत. तर जाता जाता थोडक्यात त्याबद्दल सांगा आणि तुमचं नेमकं आता विजन काय तुमच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी थोडक्यात. एकतर परवा पूर आला, अतिवृष्टी, ज्या दिवशी ज्या नदीची कॅपॅसिटी म्हणजे आम्ही उजनी धरणातनं 900 क्युसेक्स पाणी सोडतो, त्यावेळेस नदी भरती, त्या नदीची पूर परिस्थिती बघितली तर 20,000 क्युसेक्स पाणी आणि पाणी आलं 2,12,000 क्युसेक्स. म्हणजे विचार करा की 3-3 किलोमीटर पाण्याचं हे होतं आणि कधीही पूर बघितला नव्हता त्या लोकांनी. भीमा नदी कोल्हापूर किंवा पंढरपूरला सवय आहे, तिथं सवय नाही आणि इतकं पाणी आलं आणि लोकांना विश्वास बसत नव्हता. मग 1300 लोक रेस्क्यू केली. म्हणजे आपण बघितलं असेल तर त्या काळामध्ये मी 15 दिवस तर तिथंच लोकांमध्ये होतो, लोकांना बाहेर काढणं, लोकांना भेटणं, लोकांना अडचण काय आणि मग रेस्क्यू करणं ह्यासाठी एनडीआरएफ टीम आली. एनडीआरएफ टीम परत पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री साहेबांना बोलल्यावर मिलिटरी आली आणि परत तर असं झालं की एका घरावरती 12 लोक त्या ठिकाणी अडकली होती
तर त्यांना हेलिकॉप्टर आणलं आणि ती बाहेर काढली, नाहीतर त्या दिवशी ती जात होती. एक माणूस 16 तास झाडावर अडकला होता. असे जे अडकलेली लोक होती ती बाहेर काढली, त्यांची जनावरं, जवळजवळ 13,000 लोकांना आम्हाला स्थलांतरित करावं लागलं. 4,068 कुटुंब विस्थापित झाली, 750 घरं त्या ठिकाणी पडली, 9,200 जनावरं आम्हाला बाहेर काढावं लागली, त्यांना चारा. आणि गेल्या 12-15 दिवस त्या पिरियडमध्ये आम्ही रोज त्यांना जेवण असेल हे असेल. आणि मग आव्हान केलं पहिलं आपल्या प्रसारमाध्यमातून येतं की कोल्हापूर सांगलीला जशी मदत दिली तशी आम्हाला मदत द्यावी. आणि त्या मदतीतनं खरं तर खूप मोठा प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 40-45 ट्रक माल लोकांना देता आला, कपडे, दप्तरं. आता लालबागच्या राजांनी पण त्या ठिकाणी आज आम्हाला 3100 दप्तरं शाळेंच्या मुलांना दिली. मग हे सगळं एकत्रितरित्या त्या लोकांच्यावर इतकं आसमानी संकट आहे की विचारता सोय नाही. एक मुलगा आहे साहेब, 6 एकर त्याचा केळी होती, ती केळी 2-3 खेपा गेल्या होत्या आणि अख्खी केळी त्या ठिकाणी 10-15 फूट शेत सुद्धा उठून गेलं, इतकं त्याचं नुकसान झालंय. म्हणजे 30-40 लाख रुपये. वयात 22 वर्षाचा मुलगा, 4 महिन्यापूर्वी लग्न झालंय, तो साहेब दावं घेऊन सुसाईड करत होता, त्याला अडवावं लागलं. आणि मग ही जी आसमानी संकट पडलंय, ह्याला आता सरकारने, दानशूर लोकांनी, उद्योगपतींनी पुढे येणं अपेक्षित आहे. एका बाजूला आम्ही ऐकतोय 16 लाख कोटी रुपये उद्योगपतींचं कर्ज माफ झालं आणि माझ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होताना आम्हाला नियमाटी लावल्या जातात. तर ही आत्ताची वेळ आहे की सगळंच तुटून पडलंय, मोडून पडलाय माणूस. आज ह्याला गरज आहे. पोट भरल्यावर जेवायला देण्याला अर्थ नाही, जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा त्याला मदत केली पाहिजे, ही भावना ह्यातनं आहे आणि ती भावना अपेक्षित आहे. आणि जसं व्हिजनचं आपण बोललात, तर व्हिजनमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सिनामाडा उपसा सिंचनची 7 गावं राहिलेत, ते आम्ही पाण्याखाली आणणे हा आम्हाला आता अंतिम टप्प्यात आहे. उजनी पर्यटन हा सगळ्यात महत्वाचा, पुण्यावरून 1 तासाचा अंतर आहे, जे आज नवीन डेस्टिनी सुरू होणार आहे. आज आपण भुशी आणि लोणावळ्याला जाऊन बोर झालाय, त्यामुळे नवीन डेस्टिनी तयार करणे. आज आमचे रस्त्याची कामं असतील, हॅम असेल, आज जो तुळजापूर शिंगणापूर रस्ता असेल, असे अनेक रोड आहेत, अनेक गोष्टी आहेत. उद्योजक MIDCच्या बाबतीत आम्हाला मेंढापूर MIDC आणि मोडलीम MIDC सुरू करायची, तरुणांच्या हाताला काम द्यायचं, तिथं वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्यासाठी काम करायचं. हे सविस्तर आता आपल्या वेळाभावी ते सगळं मर्यादा आहे. आणि म्हणूनच पण तुम्ही अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलीत या सगळ्या प्रश्नांची आणि तुमचं विजन लोकांसमोर ठेवलं, पश्चिम महाराष्ट्रासमोर ठेवलं. अभिजितजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.